सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाविरोधात शेतकरी चांगलेच आक्रमक झाले। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलंय। शासनाने नांदेडच्या किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीवर या जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। तर नांदेड जिल्हा त्याचप्रमाणे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 35 ते 40 गावातील सुपीक जमीन या प्रकल्पामध्ये जाणार आहे। तर मराठवाडा विदर्भातील शेतकरी एकवटलेले आहेत आणि त्यांचं आंदोलन सुरू असल्याचं आपण पाहतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय जवान जय जवान। सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला तीव्र विरोध होताना दिसत आहे। आपण सध्या आहोत चिरपली या गावामध्ये आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रचंड विरोध गावकरी आणि शेतकरी करताना दिसत आहेत। या प्रकल्पामध्ये हजारो हेक्टर जमीन शेतकऱ्याची जात आहे। संपूर्ण हा पट्टा जे आहे ते सुपीक असून हे सुपीक जमीन या प्रकल्पामध्ये जात असल्याने हे प्रकल्पामध्ये जात असल्याने शेतकऱ्यांनी केलेला आहे। आपल्या सोबत शेतकरी आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करूया। काय सांगाल, हा प्रकल्पाला आपण का विरोध करताय? हा प्रकल्प जो आहे तो सुपीक आणि कसदार जमीन बुडून हा प्रकल्प केला जात आहे। या प्रकल्पाची मागणी कोणच केलेली नाहीये। या आधी सुद्धा 2 वेळा हा प्रकल्प रद्द झालेला आहे। लोकांच्या रेट्यापायी किंवा चुकीचं डीपीआर असल्यामुळे रद्द झालेला आहे आणि आता ह्या प्रकल्पाची मागणी नसताना यांच्या छताड्यावर हा प्रकल्प लादून एवढी सुंदर सुपीक जमीन बुडून काही फायदा होणार नाहीये। आता विद्युतचा विषय राहिला तर वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहे, सोलर झालं आहे। मग सगळ्या याच्यात विद्युत निर्माण होत असताना विद्युतसाठी एवढी सुपीक जमीन बुडवणं योग्य नाही आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।